दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। गेली अनेक वर्ष हा व इतर समाज उपयोगी उपक्रम किरण नागती यांच्या पुढाकाराने सातत्याने राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधन सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या रक्षाबंधनासाठी दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी स्वतः राख्या बनवल्या होत्या। या कार्यक्रमासाठी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। नौपाडा पोलीस स्टेशनचा इतर स्टाफ देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित होता। या दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग बहिणींनी यावेळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांना व इतर पोलीस बांधवांना राख्या बांधल्या। तसेच महिला पोलिसांनीही दिव्यांग बांधवांना राख्या बांधल्यात। यावेळी किरण नागती यांनी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड व संपूर्ण स्टाफचा यथोचित स्वागत सत्कार केला। यावेळी किरण नागती योगेश आव्हाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सदर कार्यक्रम प्रसंगी दिव्यांग कला केंद्राचे सर्व विद्यार्थी, पालक, पोलीस स्टाफ, आयोजक किरण नागती, संध्या नागती इतर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण नागती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। ओ मेजर यार तुम्ही पण या जरा या आरती काय आरती थांब पुढे येऊ दे पहिले। ओके थँक्यू। आणि ग्रुप फोटो काढू। दिव्यांग बंधन या नावानं खरं तर दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून गेली 9 वर्ष आपण रक्षाबंधनाचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या विभागातले नौपाडा विभागातले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्या खरं तर उपस्थितीत होतो। आता सध्याच नवनियुक्त असलेले योगेश आव्हाड सर जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाड्याचे आहेत ते स्वतः इथे आहेत। क्राईमच्या नौपाड्याच्या PI काटतरे मॅडम आहेत, फडतरे मॅडम आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या यांच्या उपस्थितीमध्ये आज ती दिव्यांग कला केंद्रातली एक आपली विशेष असलेली दिव्यांग बहीण जी आपल्या भावाला, पोलीस मित्राला जेव्हा मनगटावर राखी बांधते तेव्हा वर्षभर तिला माहिती असतं की माझं रक्षण करणारा हा माझा भाऊ आहे। एक भावना ती महत्त्वाची असते। आपण नेहमी असं म्हणत असतो की यांना सहानुभूती तर आपण देतो, पण ह्यांचं रक्षण करणारा जो पोलीस मित्र आहे, पोलीस भाऊ आहे, ती एक भावना त्यांच्यामध्ये जागरूक राहावी। त्यांनासुद्धा असं वाटावं की माझा भाऊ आहे। आणि त्यामुळे ती मनगटावर बांधलेली राखी मला असं वाटतं त्यांना वर्षभर एक खूप वेगळा आत्मविश्वास निर्माण करते। तसंच ज्या महिला पोलीस माझ्या भगिनी असतात त्या आमच्या मुलांच्या हातावर राखी बांधतात तेव्हा त्यांनासुद्धा असं वाटतं की माझी बहीण आहे जी माझं रक्षण करेल। त्यामुळे एक वेगळी भावना निर्माण होते आणि हा सण उत्सव भावा बहिणीचं नातं जपण्याचा सुद्धा मला असं वाटतं ह्या माध्यमातून कार्यक्रम इथे आपण समोर दिसतो। ओके, निश्चितच दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून जो दिव्यांग बंधन हा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, यामध्ये पोलीस प्रशासनाला बोलावून त्यांच्या हातावर दिव्यांग ज्या महिला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही राखी बांधून पोलीस विभागाप्रती सुद्धा एक अधिक जबाबदारीची जाणीव या कार्यक्रमातून आम्हाला निर्माण झालेली आहे। दिव्यांगाला समाजात कडून जी सहानुभूती मिळते त्या सहानुभूतीबरोबरच त्यांना त्यांच्या संरक्षणाची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्याकरता पोलीस विभाग नेहमीच तत्पर राहील आणि समाजाने सुद्धा याचा बोध घेऊन अशा दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भाने सहानुभूतीची जाणीव ठेवूनच त्यांच्याप्रती समाजाची एक जबाबदारी आहे। या नात्याने त्यांचं संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी पोलीस विभागाला त्यांची मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे। चांगलं वाटतंय, काय छान वाटतंय। राखी कोणी तयार केली होती? आम्हीच केली।
आम्हीच केली सगळ्यांनी मिळून राखी. आपल्या भावासाठी राखी तयार करून बांधली, कसं वाटतंय? छान वाटतंय, चांगलं वाटतंय.